विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. क्रमांक 1 ते 8 चे सर्व प्रश्न नगरविकास विभागाशी संबंधित असल्यानं आणि खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे राज्यमंत्रीही सभागृहात नसल्यानं अध्यक्षांनी प्रश्न क्रमांक 9 सभागृहात पुकारला. त्यानंतर सत्ताधारी तसंच विरोधी बाजूच्याही आमदारांनी मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. मुंबईत मुलुंड टोल नाक्यावर विनापरवाना होर्डिंग लावल्यासंबंधीचा तारांकित प्रश्न अमित साटम, प्रशांत ठाकूर, मनीषा चौधरी, पराग अळवणी, आर सेल्वन आदींनी विचारला होता. अमित साटम, योगेश सागर, पराग अळवणी आदींनी उपप्रश्न विचारून यासंदर्भात कडक कारवाईची मागणी केली. 3 महिन्यात मुंबईतल्या सर्व होर्डिंगचं ऑडिट करून त्याचा अहवाल पुढच्या विधानसभा अधिवेशनात मांडला जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं. मुंबईतल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा आणि त्यावरची कारवाई याबद्दलचा प्रश्न आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. त्यावर आमदार अमित साटम, आदित्य ठाकरे, अमित देशमुख, योगेश सागर, अमीन पटेल आदींनी उपप्रश्न विचारले. रस्त्यांना तडे गेल्यानंतर 91 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देत समज दिली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आमदारांची येत्या सोमवारीच बैठक घ्यावी, तसंच यापूर्वी लावलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशीच्या दृष्टीनं विचार करता येईल का याची पडताळणी करावी, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. ठाण्यात परवानगी नसताना मोबाईल टॉवर उभारल्यानं रहिवाशांना होत असलेल्या त्रासाचा प्रश्न नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की संबंधित इमारतीतील गृहरचना संस्थेनं मोबाईल टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली होती, पण 1 ते 1.5 वर्षानंतर इमारतीतील काही घरांना तडे गेल्यानं ही परवानगी वाढवायला गृहरचना संस्थेनं नकार दिला. त्यानंतर महापालिकेनं टॉवर सील केला, पण ते सील तोडून विनापरवाना प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. त्यामुळे आता हा टॉवर काढून टाकण्याचे निर्देश आजच दिले जातील, असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या चारकोप भागात म्हाडाच्या इमारतीमधल्या 3 खोल्या एकत्र करून त्यात अनधिकृत बांधकाम करून प्रार्थनास्थळ बांधलं गेल्याचा प्रकार योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला. या इमारतीत 35 पैकी 3 खोल्या एकत्र करून अनधिकृत मशीद बांधली गेली आहे, हे मंत्री शंभूराज देसाई यांनी मान्य केलं. ही गोष्ट प्रत्यक्ष स्थळ पाहणीत लक्षात आली असून 1 महिन्यात अनधिकृत बांधकाम पाडलं जाईल, असंही त्यांनी विधानसभेत जाहीर केलं. तसंच म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन मुंबई प्रादेशिक नगररचना कायद्याद्वारे गुन्हा होत असेल तर संबंधितांविरुद्ध दाखल करा, अशा सूचना दिल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात नियमांची ऐशीतैशी केली जात असल्याचा आरोप केला. तातडीची घटना असेल तर लक्षवेधी सूचना मांडली जाते, पण जुन्या किंवा भूतकाळातल्या घटनांवर लक्षवेधी कशा मांडल्या जातात, असा सवाल त्यांनी केला. या विषयावरून झालेल्या गदारोळाच्या वेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यात बाचाबाची झाली. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलत असताना राणे यांनी भास्कर जाधव यांना उद्देशून याला खाली बसवा, असे शब्द उच्चारले. तालिका अध्यक्षपदी असलेल्या योगेश सागर यांनी राणे यांना समज देत बजावलं की नव्या सदस्यांनी सभागृहाचा मान कसा राखावा याचे धडे आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांकडून घ्यावेत. मुंबईत चांदिवली भागात अंमली पदार्थ तसंच गुटख्याची विक्री सर्रास केली जात असल्याचा प्रश्न आमदार दिलीप लांडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. त्यावर उत्तर देताना राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दल तयार केलं असून गेल्या 2 वर्षात विक्रमी संख्येनं कारवाई करून सर्वाधिक गुटखा साठे जप्त केले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सुगंधी गुटखा गुजरातमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर येत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकारला त्यावर कारवाई करता येत नसेल तर त्यावरची बंदी उठवा, अशी सूचना त्यांनी केली. बंदी उठवा अशी मागणी करणं योग्य नाही, असं मंत्री कदम म्हणाले. आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर MIDC भागात तसंच विमानतळाशेजारी वाढत असलेली बांगलादेशी नागरिकांच्या संख्येचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. त्यावर मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात 12 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच बांगलादेशी नागरिकांकडे आधार कार्ड, पारपत्रही सापडली असल्याचं सांगितलं. या नागरिकांना ही कागदपत्र मुख्यत्वे पश्चिम बंगाल तसंच आसाम आणि कर्नाटक राज्यांमधून दिल्याचं निष्पन्न झालं आहे, असंही कदम यांनी सांगितलं. तसंच या अंध आणि दिव्यांग संस्थेनं ठेकेदाराच्या माध्यमातून नेमणूक केलेल्या लोकांमध्ये बांगलादेशी आढळले असल्यानं कंत्राटदाराविरुद्ध कारवाई केलेली आहे आणि आमदारांच्या मागणीप्रमाणे संबंधित संस्थेबद्दलही चौकशी केली जाईल, असंही कदम यांनी स्पष्ट केलं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन करून वांद्रे पूर्व इथं राज्याचे महापुराभिलेख भवन बांधण्यात येईल, अशी घोषणा केली. पुराभिलेख संचालनालयाकडे असलेल्या 17.5 कोटी कागदपत्र दस्तऐवजांपैकी 10.5 कोटी कागदपत्र दस्तऐवज मुंबईत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या तसंच इतर पद्धतींचा वापर करून कागदपत्रांचं जतन करण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे पूर्व इथल्या 6,691 चौरस मीटर जागेवर महापुराभिलेख भवन बांधण्यात येणार आहे, अशी घोषणा शेलार यांनी केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवशी आज विधान परिषदेचं नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या 5 सदस्यांचा शपथविधी झाला. शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर युनिट आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी चर्चेच्या उत्तरात सांगितलं. कोविड काळात वैद्यकीय साहित्याच्या खरेदीबाबत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा अहवाल सभागृहात मांडला जाईल असं त्यांनी सांगितलं. रुग्णांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत भाजपाचे प्रसाद लाड, शिवसेना उबाठा पक्षाच्या अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नावर आबिटकर उत्तर देत होते. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारण्याकरता 831 कोटी खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तर विद्यावेतनाचा तपशील सादर न करणाऱ्या एकूण 20 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा आहार हा सध्या 16 जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे. या योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. अमृत योजनेच्या आहार दरात वाढ करण्याची मागणीचा तारांकित प्रश्न भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता. नागरी भागातील कुपोषण कमी करण्याकरता या योजनेचा विस्तार केला जाणार असल्याचंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या जलजीवन अभियानाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. तसंच आवश्यकता भासली तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. जलजीवन अभियानाच्या कामांमध्ये दिरंगाई केलेल्या 337 कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या असून त्यांच्याकडून 91 लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती त्यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील जलजीवन अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्याला बोर्डीकर यांनी उत्तर दिलं. संसदेनं जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 1974 मध्ये सुधारणा करून जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण सुधारणा अधिनियम 2024 ला मंजुरी दिली आहे. या सुधारणा राज्यात अंगीकृत करण्याचा ठराव आज सभागृहात मंजूर करण्यात आला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हा ठराव मांडला होता. नियमित कामकाजापूर्वी सकाळच्या सत्रात सभागृहाची विशेष बैठक झाली. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक तसंच गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्प, प्रदूषण आदी मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावांवरच्या चर्चेला संबंधित मंत्र्यांनी उत्तरं दिली. दाओसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे 16 लाख रोजगार निर्मिती होणार असून या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या उत्तरात दिली. दाओस करारासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावतानाच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बहुतांश करारांची अंमलबजावणी झाली नसल्याचं सामंत यांनी सांगितलं. दाओसमध्ये महायुती सरकारनं गेल्या 3 वर्षात केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. याबाबतची माहिती असूनही विरोधक या निवडणुका न होत असल्याबद्दल सरकारला दोष देऊन दिशाभूल करत आहेत अशी टीका सामंत यांनी केली. दरम्यान राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्याकरता नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू करणार असून 1 लाख नवे स्टार्टअप या माध्यमातून सुरू करायचं उद्दिष्ट आहे. तसंच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथं विशेष लक्ष दिलं जाईल असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये 12 बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणाही लोढा यांनी केली. सरकारच्या घरकुल योजनेत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण केलं जाईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याकरता गायरान गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे. या जागाही उपलब्ध झाल्या नाहीत तर संबंधित लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये दिले जातील असं गोरे यांनी सांगितलं.